आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आलाय। गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला होता। आता हा वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय असा झाल्यानंतर मनसैनिकांनी परप्रांतीय व्यक्तीला चोप देत धडा शिकवलाय। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे। स्टेशनमध्ये गेली, त्यांनी मला शिव्या दिल्या, पोलिसांनी दिखत दिल्या। मी पोलीस स्टेशनला गेले, पोलीस बोलले याच्यावर कंप्लेंट केला। तो माझ्या अंगावर धावून आला, मराठी तुम्ही भंगारे, मला असं बोलायला लागला। तेव्हा आम्ही दोघं मायले त्याच्याकडे पैसे सांगायला का आम्हाला गाडी आणायची, बाहेर जायचे, तू पैसे फेड कर तिथं आणि आम्हाला गाडी आणता येईल। तर तो आम्हाला शिव्या द्यायला लागला, हात करून म्हणतो तुम्ही कटोरे घेऊन भीक मागायला आले का आमच्या दारात। मराठी लोकांबद्दल काय बोल? दादा, मी एक स्वतः चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, त्यामुळे 3,000 किंवा 5,000 मला काही फरक पडत नाही। जेव्हा त्याने माझ्या आईला शिवागाळ केली आणि आम्हाला माझ्या राज्याबद्दल, माझ्या मराठी माणसाबद्दल, माझ्या आईबद्दल तो जर शिवागाळ करतोय, म्हणजे हा परप्रांतीय बाहेरून येऊन इथल्या स्थायिक लोकांना, आज आमच्या 7 पिढ्या इथे महाराष्ट्रात गेलेल्या आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे। आपल्या महाराष्ट्राला जर हा या पद्धतीने ट्रीट करत असेल, मराठी माणसांना या पद्धतीने तो वागणूक देत असेल, तर हे सहन केले जाणार।